नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कोणते महत्त्वाचे कागदपत्रे लागतात। आणि हो, यंदा सरकारनं ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलैवरून वाढवून 15 सप्टेंबर 2025 केली आहे। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी फॉर्म 16 पगारदार व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा कागद। यात तुमच्या पगारातून TDS किती कापला याचा तपशील असतो। पुढे आहे फॉर्म 16A, 16B, 16C आणि 16D। यांचा उपयोग इतर उत्पन्न आणि व्यवहारांसाठी होतो। 16A फिक्स डिपॉझिट विमा कमिशनवर TDS, 16B मालमत्तेची विक्री, 16C घरभाडे, 16D व्यावसायिक सेवा। 2. गुंतवणूक आणि उत्पन्न। तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकले असतील तर कॅपिटल गेन रिपोर्ट अत्यावश्यक आहे। तो तुमच्या ब्रोकर्सकडून मिळतो। त्याचप्रमाणे AIS आणि फॉर्म 26AS या सरकारी पोर्टलवरून मिळणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवहारांची पूर्ण माहिती देतात। 3. इतर महत्त्वाचे कागद। परदेशी उत्पन्न, बँक स्टेटमेंट, डिव्हिडंड आणि व्याज ही सगळी माहिती ITR मध्ये द्यावी लागते। जर तुम्ही ओल्ड टॅक्स रेजिम निवडली असेल तर LIC, PPF, ELSS, NPS, वैद्यकीय विमा यांचे टॅक्स बचतीचे पुरावे सुद्धा लागतात। शेवटी पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक तपशील हे तर हवंच। मित्रांनो, योग्य कागदपत्रांसह ITR भरल्यास चुकांची शक्यता कमी होते आणि कायदेशीर अडचणींपासून वाचता येतं। आणि हो, जर काही शंका असेल तर तज्ज्ञ कर सल्लागाराचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं। हाच व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांनी अजून ITR भरलेला नाही।